नक्की आज काय होणार आहे आणि दिवस कसा जाणार आहे हे कोणालाच माहिती नसतं, कारण अचानक काहीतरी होतंच आणि जे माहिती नसतं असंच होतं. तर सकाळी सकाळीच मला जवळजवळ 7-8 उलट्या झाल्या, कारण की ॲसिडिटी झाली. 2 दिवस लेट झोपलो होतो त्याच्यामुळं. आरतीला त्यांना सोडायला गेलो तर तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे सकाळी पहिलं दवाखान्यात आलो, कारण की विकनेस खूप आला होता. हर्षल सेटसोबतच आलो औषधं घेतली. आपल्या चिंबी फाट्यावरची ट्रॅफिक तर काय कमी होतच नाही किती काय झालं तरी. त्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं बरं वाटलं, म्हणून मग डीमार्टमध्ये आलो, कारण की थोडेसे कपडे घ्यायचे होते मला आणि सियाला पण काहीतरी घ्यायचं होतं. मग म्हटलं आता चला सियाला घेऊन आपण डीमार्टमध्ये यावं. आज सोमवार होता, मला वाटलं आज गर्दी नसेल, पण आज पण गर्दी होती. मी हाच विचार करत होतो की आज गर्दी कसं काय. आणि आतमध्ये गेल्यानंतर माझ्या डोक्यात एकच विचार होता की आमची जोडीवरचा व्हिडिओ टाकायला आज व्हिडिओ नाही आहे तर करू काय. तर आरतीला म्हटलं काय झालं ना तरी काहीतरी कंटेंट टाकायचंच आहे. आणि आपल्या सिया मॅडम बघा स्वतःलाच कसा ड्रेस लावून बघतात, ते त्यांना पाहिजे तसं ते सगळं घेतात आणि मगच सॅटिस्फाय होतात. मी विचार करतो गर्दी काय एवढी, तर मला कारण तर काय सापडलं नाही. आणि मग आमच्या मॅडमला फोटो काढायचा होता, तर गॉगल लावून पहिला म्हटलं आमचा फोटो काढा. फोटो घेतला मॅडमचा आणि त्यानंतर मॅडम खुश झाल्या, कारण की त्यांना फोटो काढायला खूप आवडतं. तुमच्या सगळ्यांना पण हाय करायचं होतं. रत्तोडचा बड्डे असल्यामुळं आम्ही दुकानावर आलो, आपल्या दादांकडनं केक घेतला आणि आकाशचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि फायनली रात्री आम्ही खूप घाबरलो, कारण घरात आली होती पाल. आणि मग ती पाल अमित शेट आणि सचिन शेटनी घालवली. आणि असा आजचा घाबरलेला दिवस आपला पूर्ण झाला. तर भेटूया आता उद्या.